रात्रीचे 2 वाजले होते. बाहेर जोरदार पाऊस पडत होता. विजांचा आवाज अधूनमधून येत होता. एका छोट्याशा घरात अभिजित नावाचा तरुण खिडकीजवळ शांत बसला होता. समोर आईचा जुना फोटो होता. डोळ्यात अश्रू होते, पण ते पुसायला आज कोणीच नव्हतं. एकेकाळी हेच घर हसण्याने भरलेलं होतं. आईचा आवाज, तिचं प्रेम, तिची काळजी. पण आज फक्त शांतता होती. अभिजितने खिडकीबाहेर पाहिलं आणि मनात म्हणाला, वेळेनं मला एकटं राहायला शिकवलं. अभिजितच्या डोळ्यासमोर जुने दिवस पुन्हा येऊ लागले. तो लहान होता तेव्हा त्याची आई त्याच्यासाठी जगायची. स्वतः उपाशी राहून ती त्याला जेवण द्यायची. स्वतःची स्वप्न विसरून तिने मुलाचं भविष्य घडवलं. आई नेहमी म्हणायची, बाळा, आयुष्यात कितीही संकटं आली तरी स्वतःचा विश्वास कधी सोडू नकोस. पण आज तीच आई त्याच्यासोबत नव्हती. घरात सगळं होतं, पण आईचा आवाज नव्हता. आणि तेव्हा अभिजितला जाणवलं, काही माणसं गेल्यावर घर रिकामं होत नाही, तर संपूर्ण आयुष्य रिकामं होतं. आई गेल्यानंतर अभिजितचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. घरात शांतता होती आणि मनात वादळ, फक्त आणि फक्त वादळ. सकाळी उठल्यावर बाळा चहा घे म्हणणारं कोणी नव्हतं. रात्री उशिरा घरी आल्यावर वाट पाहणारं कोणी नव्हतं. एक दिवस त्याने आईचं कपाट उघडलं. त्यात एक छोटी डायरी सापडली. त्या डायरीच्या शेवटच्या पानावर आईने लिहिलं होतं, माझ्या मुला, जर मी उद्या तुझ्यासोबत नसेल तरी हार मानू नकोस. जग खूप कठीण आहे, पण तू त्याहून मजबूत आहेस. हे वाचताच अभिजितच्या डोळ्यात अश्रू आले. तो खूप रडला. पण त्या दिवशी त्याने एक निर्णय घेतला, आता कितीही दुःख आलं तरी मी हार मानणार नाही. दुसऱ्या दिवसापासून त्याने काम शोधायला सुरुवात केली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो शहरभर फिरायचा. अनेक ठिकाणी नकार मिळाला. काही लोकांनी त्याची थट्टा केली, काहींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण प्रत्येक नकारानंतर त्याला आईचे शब्द आठवायचे, तू त्याहूनही मजबूत आहेस. तो पुन्हा उभा राहायचा. त्या कठीण दिवसात त्याच्यासोबत कोणी नव्हतं, फक्त त्यांचं एकटेपण होतं. पण त्याच एकटेपणाने त्याला मजबूत बनवायला सुरुवात केली होती. वेळेने एकटं राहायला शिकवलं, परिस्थितीने दुःख सहन करायला शिकवलं. अनेक दिवसाच्या संघर्षानंतर शेवटी अभिजितला एका छोट्या कंपनीत नोकरी मिळाली. पगार खूप कमी होता, पण त्याच्यासाठी ती नोकरी फक्त काम नव्हती. ती आईचं स्वप्न पूर्ण करण्याची पहिली पायरी होती. पहिल्या दिवशी तो ऑफिसमध्ये गेला. सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. कोणी त्याला ओळखतही नव्हतं. कोणी त्याची वाट पाहत नव्हतं. तो एका कोपऱ्यात शांतपणे बसला. अचानक त्याला आईची आठवण आली. कारण आज जर ती जिवंत असती तर सर्वात जास्त आनंद तिलाच झाला असता. त्या दिवशी घरी परतल्यावर त्याने आईच्या फोटोसमोर पहिला पगार ठेवला. डोळ्यात अश्रू होते आणि ओठांवर एक हलकंसं हसू. तो म्हणाला, आई, आज तुझा मुलगा हरला नाही, पण आयुष्याची परीक्षा अजून संपलेली नव्हती. कंपनीत खूप मेहनत करूनही त्याला मान मिळत नव्हता. इतर लोक पुढे जात होते आणि अभिजित मात्र शांतपणे काम करत होता. कधीकधी तो रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबायचा. सगळे घरी गेल्यावर रिकाम्या ऑफिसमध्ये तो
एकटाच काम करत बसायचा. त्या शांततेत त्याला पुन्हा एकदा एकटेपणाची जाणीव व्हायची. पण आता तो एकटेपणापासून पळत नव्हता, कारण त्याला समजलं होतं, एकटेपणा हा शत्रू नाही, तो आपल्याला मजबूत बनवणारा शिक्षक आहे. एक रात्री तो घरी परतत होता. रस्त्यावर जोरदार पाऊस पडत होता. अचानक त्याच्यासमोर एक गरीब वृद्ध माणूस आला. तो भुकेला होता. अभिजितने स्वतःकडे असलेले थोडे पैसे त्याला दिले. वृद्धाच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, "बाळा, देव तुझं भलं करो." या एका वाक्याने अभिजितच्या मनाला खूप आधार मिळाला, कारण अनेक दिवसांनी कोणीतरी त्याच्यासाठी मनापासून काहीतरी बोललं होतं. त्या रात्री त्याने आकाशाकडे पाहिलं आणि मनात म्हणाला, "आई, मी अजून लढतोय." काळ पुढे सरकत होता. अभिजित मेहनत करत होता. दिवस रात्र काम, संघर्ष आणि एकटेपणा हेच त्याचं आयुष्य बनलं होतं. एक दिवस कंपनीत अचानक घोषणा झाली. कंपनी आर्थिक अडचणीत होती. अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं जाणार होतं. अभिजितच्या मनात भीती निर्माण झाली, कारण त्याच्याकडे दुसरा आधार नव्हता. ना आई, ना वडील, ना जवळचं कोणी. आणि काही दिवसांनी त्याच्या हातात एक पत्र आलं. त्या पत्रात लिहिलं होतं, "तुमची सेवा आजपासून समाप्त करण्यात येत आहे." हे शब्द वाचून तर त्याच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकली. तो बराच वेळ तसाच बसून राहिला. डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी रडण्यासाठी ताकद उरली नव्हती. तो रात्री घरी आला. आईच्या फोटोसमोर बसला. घरात पूर्ण शांतता होती. त्याने फोटो हातात घेतला आणि हळू आवाजात म्हणाला, "आई, मी खूप थकलोय. मी किती लढू? प्रत्येक वेळी माझ्याच वाट्याला दुःख का येतं?" तो बोलताना त्याचा आवाज थरथरत होता आणि अनेक वर्षांनी तो लहान मुलासारखा रडला. रात्रभर त्याला झोप लागली नाही. तो खिडकीत बसून पाऊस पाहत होता. तेव्हा त्याची नजर आईच्या डायरीवर पडली. त्याने डायरी उघडली आणि एक वाक्य त्याच्या नजरेस पडलं, "ज्या दिवशी तुला वाटेल की सगळं संपलं आहे, त्या दिवशी समज देव नवीन सुरुवातीची तयारी करत आहे." अभिजित बराच वेळ त्या वाक्याकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा उभा राहिला. दुःख तसंच होतं, अडचणी तशाच होत्या, पण यावेळी त्याच्या मनात भीती नव्हती, कारण त्याला समजलं होतं, हरणं आणि संपणं यात फरक असतो. तो हरला होता, पण संपला नव्हता. त्या दिवशी त्याने स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. लोक हसले, काही म्हणाले, "याच्याकडून काही होणार नाही." काही म्हणाले, "नोकरी टिकली नाही, व्यवसाय काय करणार?" पण अभिजित शांत होता, कारण आता त्याला लोकांच्या शब्दापेक्षा आईच्या विश्वासावर जास्त विश्वास होता. आणि या क्षणापासून त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा प्रवास सुरू झाला. मित्रांनो, तुम्हाला यासारख्या नवनवीन कथा आणि मोटिवेशन जर हवं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझ्या ह्या मोटिवेशनल स्टोरी कशा वाटल्या ते. थँक्यू.